श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी गहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हिरडी करारिक शास्त्रांसी, वेतने देऊने ठेविले, त्या समय मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती, त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांचे शेवटी आणले, रात्र दिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती देणे अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगरी होत असे, एके दिवशी सहजस्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी, पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होई निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, उरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, वेळ तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातळे आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नेम सारण, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली भुवांसी, लोटरिया काही निशी, एका स्वप्नात यांसी चमत्कारिक पडलेसे, आपुली अंगावरील वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंशापना करीत असे, ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारसी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत, तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐशी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नांसी, खदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखुनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी रथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवा प्रतिपट लिखून, धरिले सत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदरित, तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोद भाविक भक्त, सप्तमोध्याय गोढा, श्री राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय आजी सुखधामा, जय जय आजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखी अनुकूलस्ती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुखून, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोगविलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ, मग गेला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन हो रात्र, दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयांस, स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी, तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयाचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा, हे जाणवली हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती, कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्ये घेऊनी, अल्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेणे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोद प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोढा, श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्री सस्तु.
अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैशालिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावूनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकर राव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. नेहमी इतुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. जे म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी कार्तुनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे ग्रस्त थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्म संबंध पीडितो. तरी आता कृपा करूनी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे एकता वरदाने समर्थ तेथून उठले. येऊन स्मशान भूमीत आले यती राजे त्वरित. एका नूतन खाचेत निजली छाती टाकुनी. सेवेकरी शंकररावांसी, म्हणती लीला करुणी ऐशी. सुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना दिला फकीरांसी. आणि शेकनूर दर्ग्यासी एक कफने चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजे आज्ञापित. बारीक वाटुली निंबपत्र 10 मिले त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहला स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्याची काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे जुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी, राहणार नाही कुणी. ऐसी विनंती स्वामी चरणी, कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला जुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजर अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोद भाविक भक्त. 9मोऽध्याय गौडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.